नमस्कार. आरक्षण, नॉन क्रिमी लेअर, शिष्यवृत्ती ही नावं ऐकली की अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यात गोंधळ सुरू होतो नाही का? नेमके नियम काय आहेत? फायदे कुणाला मिळतात? चला आज हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शैक्षणिक लाभांसाठी पात्रता ठरते तरी कशावर? पालकांच्या नोकरीतल्या पदावर की त्यांच्या पगारावर? या विश्लेषणाच्या शेवटी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एकदम स्पष्ट मिळालेलं असेल. पण थांबा, त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायच्या आधी आपल्याला 3 बेसिक कॉन्सेप्ट्स म्हणजे 3 मूलभूत संकल्पना समजून घ्याव्या लागतील, कारण अख्खी सिस्टीम या 3 गोष्टींवरच उभी आहे. बरं, तर नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट आहे आरक्षण, जे आपल्याला माहीत आहे की जातीवर आधारित आहे. दुसरी नॉन क्रीमी लेअर म्हणजेच NCL. आता हे महत्त्वाचं आहे. ओबीसी आणि तत्सम प्रवर्गांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर हे NCL सर्टिफिकेट लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिष्यवृत्ती, जी थेट याच NCL सर्टिफिकेटशी जोडलेली आहे. म्हणजे बघा, NCL हे आरक्षण आणि शिष्यवृत्ती या दोन्ही फायद्यांची एक प्रकारे किल्लीच आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा काय? तर ओबीसी, VJNT, NT, SBC यांसारख्या प्रवर्गांसाठी सगळा खेळ हा NCL सर्टिफिकेट मिळवण्यावर आहे. हे मिळालं तर पुढचे फायदे मिळतात. हो, पण SC आणि ST प्रवर्गांना याची गरज नसते, हेही लक्षात घ्या. चला तर मग आता एक एक करून नियम समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या नियमापासून. हा नियम आहे उच्च पदस्थ सरकारी अधिकाऱ्यांसाठी आणि तो तसा अगदी सरळ सोपा आहे. तर हा नियम काय सांगतो बघा, जर पालक क्लास 1 किंवा क्लास 2चे सरकारी अधिकारी असतील तर त्यांचा पगार किती आहे, कमी आहे की जास्त, याने काहीही फरक पडत नाही. त्यांचं पदच इतकं मोठं आहे की त्यांची मुलं आपोआप क्रिमी लेअरमध्ये मोडतात. आणि याचा सरळ अर्थ काय, तर त्यांना NCL, आरक्षण किंवा शिष्यवृत्ती यापैकी काहीही मिळत नाही. इथे फक्त आणि फक्त पद महत्त्वाचं, पगार नाही. क्लिअर? ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या मोठ्या कॅटेगरीकडे. ही कॅटेगरी आहे खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या पालकांची. आणि इथले नियम पूर्णपणे वेगळे आहेत. इथला नियम तर अगदीच सोपा आणि सरळ आहे. तुम्ही खाजगी क्षेत्रात किंवा व्यवसायात असाल तर तुमचं पद कोणी बघत नाही, फक्त उत्पन्न पाहिलं जातं. एकच आकडा लक्षात ठेवायचा, 8 लाख. जर पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांची मुलं लाभांसाठी पात्र. पण जर उत्पन्न 8 लाखांपेक्षा अगदी 1 रुपयाने जरी जास्त झालं तर ते थेट क्रिमी लेअरमध्येच जातात आणि त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही. सिंपल. आणि आता आपण त्या नियमाकडे आलो आहोत जो सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करतो. खरं सांगायचं तर हा नियम ऐकून अनेकांना धक्काच बसतो. हा नियम आहे सरकारी वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांसाठी. ठीक आहे, यातला पहिला भाग अगदी सरळ आहे. जर पालक क्लास 3 किंवा क्लास 4चे कर्मचारी असतील आणि त्यांचा पगार 8 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर काय? अगदी बरोबर, त्यांच्या मुलांना NCL, आरक्षण आणि शिष्यवृत्ती हे सगळे लाभ मिळतात. यात काहीच कन्फ्युजन नाहीये. पण खरी गंमत तर पुढे आहे. प्रश्न इथे तयार होतो की जर याच कर्मचाऱ्यांचं उत्पन्न 8 लाख रुपयांच्या वर गेलं तर मग काय होणार? त्यांना लाभ मिळतील की नाही? आणि याच प्रश्नाचं उत्तर अनेकांना अक्षरशः चकित करून सोडतं. ऐका, सरकारी क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचाऱ्यांसाठी त्यांचं पद हे लोअर कॅडर मानलं जातं. त्यामुळे त्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त, अगदी कितीही जास्त असलं तरीही ते नॉन क्रिमी लेअरमध्येच राहतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ह्या एका खास केसमध्ये पात्रता पगारावर नाही तर पदावर ठरते आणि म्हणूनच त्यांना सगळे लाभ मिळतात जरी त्यांचा पगार जास्त असला तरी. तर हे होते 3 मुख्य नियम. आता हे सगळं लक्षात ठेवायला थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? म्हणूनच हे सोपं करण्यासाठी चला एका फायनल चीट शीटवर नजर टाकूया. हा बघा, हा तक्ता सगळे नियम एकाच जागी दाखवतो. क्लास 1-2 साठी काही नाही. खाजगी नोकरीसाठी 8 लाखांची उत्पन्न मर्यादा. आणि आता सर्वात महत्त्वाचं, हे पिवळ्या रंगात हायलाईट केलेलं बघा. क्लास 3-4 कर्मचारी उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त असूनही लाभांसाठी पात्र आहेत. हाच तो मुद्दा आहे जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. जर तक्ता किचकट वाटत असेल तर हीच माहिती आपण या फ्लो चार्टने पण समजू शकतो. बघा, हा किती सोपा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत पुढे गेलं की आपोआप कळतं की पात्रता आहे की नाही. एक सोपी निर्णय प्रक्रिया आहे ही. म्हणजे या सगळ्या विश्लेषणाचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: आरक्षण मिळतं जातीनुसार, NCL ठरतं पालकांच्या पदावर किंवा उत्पन्नावर आणि शिष्यवृत्ती अवलंबून असते NCLवर.
बस हे एक वाक्य लक्षात ठेवलं की सगळं गणित सोपं होतं. तर आता हे सगळे नियम इतके स्पष्टपणे समजल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो की या माहितीमुळे एखादं कुटुंब आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याचं प्लॅनिंग अधिक चांगल्या प्रकारे, अधिक आत्मविश्वासाने कसं करू शकतं, यावर नक्की विचार करा.